उपासना उपासना उपासना. आमच्या जीवाचे रक्षण करणाऱ्या आणि आम्हाला मुक्ती सुटका देणाऱ्या आमच्या प्रेमळ येशूच्या नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. प्रियांनो, स्वतःमधील उणीवा आपण सहसा कोणाला सांगत नाही आणि अशी वृत्ती तर अनेकांची असते. आम्हाला वाटत असते की इतरांना उणीवा कळल्या तर ते आमच्या डोक्यावर बसतील. एक वेळ हे ठीक आहे, पण काय आम्ही आमच्या उणीवा देवाला सांगतो? किंवा काय आम्ही आमच्या उणीवा देवाला सांगाव्या? प्रियांनो, यासाठी आम्हाला आजचे अध्ययन पाहावे लागणार आहे. सध्या आपण पहिले राजे या जुन्या करारातील पुस्तकाचा अभ्यास करीत आहोत. आपण पाहणार आहोत की शल्मोनाने कोणती उणीव देवाला सांगितली आणि ते सांगण्याचे कारण काय होते. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही राजाच्या पहिल्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. दुसऱ्या अध्यायाच्या 27 वचनांपर्यंत अध्ययन आम्ही संपवलेलं आहे. जर आपणाजवळ जुना करार आहे तर माझ्यासोबत उघडा. जुन्या करारातील राजाचे पहिले पुस्तक, दुसरा अध्याय. आम्ही पाहिलं होतं श्रोत्यांनो की कशा प्रकारे शल्मोनाचा राजा म्हणून अभिषेक होतो. त्यानंतर तो अदोनियाला कशा प्रकारे देहांत शिक्षा देतो. मग अब्याथार याजकाचे काय झाले ते आम्ही पाहिले होते. आजचं अध्ययन 28 पासून पुढच्या वचनांवरून आम्ही करणार आहोत. 28 ते 30 वचने सांगतात, हे वर्तमान यवाबास जाऊन पोहोचले. यवाब हा अबशालोमाच्या पक्षाकडे वळला होता, तरी तो अदोनियाच्या पक्षाकडे वळला होता. यवाब हा परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीची शृंगे धरून राहिला. तो परमेश्वराच्या मंडपात पळून जाऊन वेदीजवळ आहे हे वर्तमान शल्मोन राजास कळले, तेव्हा त्याने यहोयादाचा पुत्र बनाया यास पाठविले. तो त्यास म्हणाला, जा, त्याच्यावर हल्ला कर. बनायाने परमेश्वराच्या मंडपानजीक जाऊन त्यास म्हटले, राजा म्हणतो बाहेर निघू नये. तो म्हणाला, नाही, मी येथेच मरेन. मग बनायाने राजाकडे परत येऊन सांगितले की यवाबाने मला असे उत्तर दिले. श्रोत्यांनो, जेव्हा अब्याथाराची काय दशा झाली हे यवाबाला समजले, तेव्हा यवाबाची भीतीने गाळण उडाली व तो तिथून पळून गेला आणि निवास मंडपात जाऊन स्वसंरक्षणासाठी वेदीची शिंगे धरून राहिला. त्याला ठार करण्यासाठी शल्मोनाने यहोयादाचा मुलगा बनाया याची निवड केली. त्याने निवास मंडपाकडे जाऊन यवाबाला बाहेर येण्यास सांगितले. अर्थातच यवाबाने बाहेर येण्यास नकार दिला. तो म्हणाला, मरायचे असेल तर मी येथेच मरेन. त्याच्या या हट्टीपणाला शल्मोनाने कठोर उत्तर दिले. 31 व 32 वचनात आम्हाला वाचायला मिळतं. दुसरा अध्याय 31 आणि 32 वचने. राजा त्यास म्हणाला, त्याच्याच म्हणण्याप्रमाणे त्याला मारून टाक व त्यास मूठ माती दे. म्हणजे यवाबाने विनाकारण रक्तपात केला आहे या दोषाचे मजवरून व माझ्या बापाच्या घराण्यावरून तू निवारण करीशील. त्याने केलेला रक्तपात परमेश्वर त्याच्या शिरी उलटविल. त्याने तर माझा बाप दावीद यास नकळत आपल्याहून अधिक धार्मिक व भले अशा 2 पुरुषांवर, म्हणजे इस्रायलाचा मुख्य सेनापती नेराचा पुत्र अब्नेर आणि यहुदाचा मुख्य सेनापती एथेरचा पुत्र अमासा, याचवर तुटून पडून त्यास तरवारीने जीवे मारिले. श्रोत्यांनो, खरोखर यवाबाचे हात रक्ताने माखले होते. म्हणून 33 आणि 34 वचने आम्हाला पुढे सांगतात, त्यांचा रक्तपात यवाबाच्या शिरी व त्याच्या संततीच्या शिरी उलटून सदोदित राहील. तथापि दावीद, त्याचा वंश, त्याचे घराणे व त्याची गादी यास परमेश्वराकडून सर्व काळ शांती प्राप्त होईल. यहोयादाचा पुत्र बनाया याने जाऊन यवाबावर हल्ला करून त्यास ठार मारिले आणि रानातील त्याच्या स्वतःच्या घरी त्यास मूठमाती दिली. अशा प्रकारे शल्मोनाविरुद्ध बंड करणाऱ्यांपैकी तो एक असल्याने त्याला ठार मारण्यात आले. यवाबाप्रमाणे शिमी सुद्धा देशद्रोही होता. त्याच्याविषयी दाविदाने शपथ घेतली होती, म्हणून दाविदाने त्याला हात लावला नव्हता. परंतु आता शल्मोनाने त्याच्यावर बंधने लादली. 36 आणि पुढची वचने आम्हाला सांगतात. 36वे वचन वाचूया. राजाने शिमीस बोलावून आणून सांगितले, तू यरूशलेमेत आपल्यासाठी घर बांधून राहा व नगराबाहेर कोठे जाऊ नको.
श्रोत्यानो, शल्मोनाला शिमीच्या सवयी माहीत होत्या. तो जेथे जाईल तेथे बंडाची पेरणी करतो हे शल्मोनाला ठाऊक होते. म्हणून त्याच्यावर लक्ष ठेवता यावे म्हणून त्याने त्याला आपल्या नजरेसमोर ठेवले. 37 आणि 38 वचने. ज्या दिवशी तू बाहेर पडून किद्रोन नाल्याच्या पलीकडे जाशील त्या दिवशी तू अवश्य प्राणास मुकशील हे पक्के समज. तुझ्या रक्तपाताचा दोष तुझ्याच माथी येईल. शिमी राजास म्हणाला, ठीक आहे, माझ्या स्वामी राजाने सांगितल्याप्रमाणे आपला दास करील. शिमी हा बहुत दिवस एरुश्लेमेत राहिला. याचा अर्थ असा श्रोत्यानो की शल्मोनाने शिमीला एरुश्लेमेतच घर बांधून राहण्याची आज्ञा केली. त्याला आपल्या कुळाच्या लोकांमध्ये जाऊन राहण्याची बंदी होती. या वचनात आपणाला दिसून येतं की त्याने शल्मोनाचा आज्ञाभंग केला. 39 आणि 40 वचने सांगतात पुढे. पण 3 वर्षे लोटल्यावर शिमीचे 2 दास गथचा राजा आकिश बिन माका याचकडे पळून गेले. तेव्हा तुझे दास गथ येथे आहेत अशी कोणी त्यास खबर दिली. मग शिमी आपल्या गाढवावर खोगीर घालून आपल्या दासाचा शोध करण्यासाठी गथास आकिशाकडे गेला व त्यास तेथून घेऊन आला. अशा प्रकारे शहराची सीमा ओलांडून शिमी बाहेर गेला हे आज्ञाभंगाचे कृत्य शल्मोनाच्या कानावर घालण्यात आले. शल्मोनाने त्याला ताबडतोब बोलावून घेतले. त्यानंतर शिमीला कशी शिक्षा झाली ते 43 ते 46 वचनांमध्ये आम्हाला पाहायला मिळते. तर परमेश्वराची शपथ व मी तुला दिलेला सक्त हुकूम ही तू का मानिली नाहीत? राजा शिमीस म्हणाला, माझा बाप दावीद याशी जी दुष्टाई तू केली ते सर्व तुझ्या जीवाला ठाऊक आहे. तर परमेश्वर तुझ्या दुष्टाईचे प्रतिफळ तुझ्या शिरी येईसे करील. शल्मोन राजा समृद्ध होईल व दाविदाचे राज्य परमेश्वरासमोर निरंतर कायम राहील. राजाने यहोयादाचा पुत्र बनाया याला हुकम केल्यावरून त्याने जाऊन त्याच्यावर हल्ला केला आणि तो प्राणास मुकला. शल्मोनाच्या हस्ते राज्याला बळकटी आली. श्रोत्यानो, शिमीच्या मृत्यूद्वारे शल्मोनाने त्याच्या पित्याने त्याच्यावर जी कामगिरी सोपवली होती ती पूर्ण केली. सिंहासनाकरिता जितके त्याच्या विरुद्धात चढा ओढीत होते त्या सर्वांना त्याने दूर केले. आता तो शांतीने राज्य करू शकत होता. आता आपण 3रा अध्याय पाहणार आहोत. 3ऱ्या अध्यायाची मध्यवर्ती कल्पना आहे शल्मोनाची सुज्ञतेसाठी प्रार्थना व परमेश्वराचे त्याला उत्तर. या अध्यायाच्या सुरुवातीला आपण पाहतो की शल्मोन परमेश्वरासमोर अर्पणे अर्पण्यासाठी गिबोनाला गेलेला असताना परमेश्वराने त्याला रात्रीच्या वेळेस स्वप्नात दर्शन दिले व म्हटले, मी तुला काय देऊ ते माग. परमेश्वराच्या या आव्हानाला शल्मोनाने अतिशय सुंदर उत्तर दिले. त्याने इस्रायलावर राज्य करण्यासाठी परमेश्वराजवळ विवेक व ज्ञान मागितले. त्याच्या त्या निस्वार्थी मागणीचा परमेश्वराला आनंद वाटला आणि म्हणून त्याने शल्मोनाला ते तर दिलेच, परंतु त्याहीपेक्षा अधिक काही दिले. म्हणजेच परमेश्वराने त्याला विवेक व ज्ञानाबरोबर धन व वैभवही दिले. त्याच्याजवळ असलेली सुज्ञता परमेश्वरापासून आहे ह्याची प्रचिती लवकरच आली. जेव्हा एकच बाळ आपले असण्याचा दावा 2 कसबिनींनी केला तेव्हा शल्मोनाने त्यांचा यथायोग्य न्याय केला. त्याच्या त्या न्यायपूर्ण कृत्यावरून खरोखरच परमेश्वरानेच त्याला विवेकी हृदय व ज्ञान दिले हे दिसून येते. परंतु श्रोत्यानो, शल्मोनाने एक चूक केली आणि तिचे परिणाम त्याला भोगावे लागले. 1 आणि 2 वचन आम्हाला सांगते. 3रा अध्याय 1 2 वचने वाचूया. राजाचे पहिले पुस्तक 3रा अध्याय 1 2 वचने सांगतात, शल्मोनाने मिसर देशाचा राजा फारो याशी सोयर संबंध केला. त्याने त्याच्या मुलीशी लग्न करून तिला दावीदपुरास आणले आणि आपले मंदिर, परमेश्वराचे मंदिर व एरुश्लेमेच्या सभोवतालची तटबंदी बांधून होईपर्यंत त्याने तिला तेथेच ठेविले. हा काळ पावेतो परमेश्वराच्या नामासाठी मंदिर बांधिले नसल्याकारणाने लोकांना उच्चस्थानी यज्ञयाग करावे लागत. श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की कशा प्रकारे त्याने परमेश्वराची आज्ञा तोडली. इस्रायलचा राजा बनल्यानंतर शल्मोनाने सर्वात आधी ज्या गोष्टी केल्या त्यापैकी एक अशी की त्याने मिसर देशाचा म्हणजे इजिप्तचा राजा फारो याच्या कन्येशी विवाह केला. त्याच्या या विवाहामुळे इस्रायलचे इजिप्तबरोबर नातेसंबंध जोडल्या गेले. या ठिकाणी आपण या गोष्टीची नोंद घेतली पाहिजे की मूर्तीपूजक स्त्रियांशी लग्न करून शल्मोनाने स्वतःवर विनाशच ओढून घेतला. लक्षात ठेवा श्रोत्यानो की शल्मोन स्त्रियांच्या महालामध्ये वाढलेला होता. ज्या प्रकारे दाविदाला जीवनाचा अनुभव होता त्या प्रकारे
शल्मोनाला नव्हता. दाविदाप्रमाणे परमेश्वराकरिता आध्यात्मिक क्षमता त्याच्यात होती, किंवा दाविदाप्रमाणे त्याला परमेश्वराची प्रचंड ओढ होती, ह्या गोष्टीवर माझा विश्वास नाही. शल्मोनाला स्वतःच्या चुकांची जाणीव झाली आणि फारोच्या कन्येशी विवाह केल्यानंतर तो परमेश्वराकडे गेला आणि त्याने ज्ञानाची मागणी केली. खरंच तो तिच्याशी लग्न करण्या अगोदर परमेश्वराकडे गेला असता तर किती बरे झाले असते. दाविदाच्या कारकिर्दीनंतरचा काळ शांतीचा आणि विसाव्याचा काळ होता. या काळात लोकांनी उच्च स्थानावर अर्पणे अर्पण्यास सुरुवात केली. ही उंच स्थानावर अर्पणे आणण्याची पद्धत मूर्तिपूजक लोकांची होती. या पद्धतीचा अर्थ हाच होऊ शकतो की ते पुन्हा मूर्तिपूजेकडे वळले. शल्मोनालाही उंच स्थानावर अर्पणे अर्पायला आवडले. 3 अध्याय आणि 4 वचन आम्हाला ह्याविषयी सांगतं. 4 वचन, राजा गिबोन येथे यज्ञ करावयास गेला. ते सर्वात मोठे उच्च स्थान होते. तेथल्या वेदीवर शल्मोनाने 1 सहस्त्र होमबली अर्पिले. उंच स्थानावर यज्ञ करणे व धूप जाळणे हे दाविदाला कधीही आवडले नाही, परंतु शल्मोनाला मात्र ते आवडले. या ठिकाणी दावीद व शल्मोन यांच्यातील फरक आमच्या लक्षात येतो. जरी शल्मोन परमेश्वरावर प्रीती करीत असे तरी तो दाविदासारखी व्यक्ती नव्हता. तो दाविदाच्या नियमांप्रमाणे जरूर चालला, परंतु त्याच्यामध्ये काहीतरी उणीव होती, जिच्यामुळे तो दुय्यम दर्जाची व्यक्ती बनला. गिबोन येथे देवाने त्याला दर्शन दिले हे आपण 5व्या वचनात वाचतो. गिबोन येथे परमेश्वराने रात्री स्वप्नात शल्मोनास दर्शन दिले. देवाने त्यास म्हटले, तुला पाहिजे तो वर माग, तो मी तुला देईन. श्रोत्यानो, रात्रीच्या वेळेला परमेश्वराने शल्मोनाला गिबोन येथे दर्शन दिले. मला आपणाला अगदी निक्षून सांगू द्या की या युगामध्ये परमेश्वर माणसाशी स्वप्नाद्वारे बोलत नाही. जर आपणाला स्वप्न पडले तर आपण असे म्हणू नका की परमेश्वर माझ्याशी बोलला. आजच्या युगात परमेश्वर आपल्याशी त्याच्या वचनाद्वारे म्हणजे पवित्र शास्त्राद्वारे बोलतो. शल्मोनाच्या काळात देवाचे वचन शल्मोनाला संपूर्णपणे प्राप्त झाले नव्हते, म्हणून देव त्याच्याशी स्वप्नाद्वारे बोला. मी तुला काय देऊ ते माग. अशा सुसंधीचा शल्मोन कसा फायदा घेईल याविषयी उत्सुकता वाटते ना. काहीही मागण्याची संधी शल्मोनाला होती आणि त्याने देवाजवळ सुज्ञता मागितली. या गोष्टीचा अर्थ असा होतो की देवाने त्याला सुज्ञता देण्याआधी माणूस म्हणून त्याच्याजवळ थोडी सुज्ञता दिली होती. जेव्हा परमेश्वराने त्याला त्याची इच्छा पूर्ण करण्याचे वचन दिले तेव्हा शल्मोनामध्ये किती उणेवा आहेत व शल्मोन किती उणा आहे हे त्याला माहीत होते. परंतु श्रोत्यानो, कोण उणे नाही, कोण परिपूर्ण आहे? ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी कोण योग्य आहे? आमच्यापैकी कोणीच नाही. खरे तर देवाने आम्हाला ख्रिस्ती जीवन जगायला सांगितले नाही, कारण ते जगण्याची ताकद, ते जगण्याची शक्ती आमच्यामध्ये नाही. आपल्याद्वारे ख्रिस्ती जीवन जगण्यासाठी देव तयार आहे. आपण त्याला आपल्या जीवनाद्वारे, वर्तनाद्वारे ते जगू द्यावे अशी त्याची इच्छा आहे, कारण आपण त्यासाठी अत्यंत अशक्त आहोत हे त्याला माहीत आहे. आता शल्मोनाद्वारे काही करण्याची देवाची इच्छा आहे. खरे तर शल्मोन आहे त्यापेक्षा अधिक धन आणि सत्ता मागू शकला असता, पण त्याला स्वतःची कमतरता माहीत होती, म्हणून त्याने त्याऐवजी काय मागितले ते आम्हाला 6व्या वचनात वाचायला मिळते. शल्मोन म्हणाला, तुझा सेवक माझा बाप दावीद याचवर तुझी मोठी दया असे. तो तुझ्यासमोर तुझ्याशी सत्याने, धर्माने व सरळ चित्ताने वागला. तुझजवळ त्याच्या प्रित्यर्थ दयेचा एवढा ठेवा होता की त्याच्या गादीवर बसाव्यास त्याला तू पुत्र दिला. वस्तुस्थिती ही अशीच आहे. श्रोत्यानो, या ठिकाणी शल्मोनाने हे ओळखले आहे की त्याने दाविदाची केवळ जागाच घेतलेली नाही, तर त्याबरोबर त्याची भूमिकाही घेतलेली आहे. दाविदाच्या राजाच्या भूमिकेसाठी आपण अपुरे आहोत हे शल्मोन ओळखतो. तो परमेश्वराला पुढे 7 आणि 8 वचनात काय म्हणतो पहा. आता हे माझ्या देवा परमेश्वरा, तू आपल्या सेवकास माझा बाप दावीद याच्या जागी राजा केले आहे, पण मी तर केवळ लहान मूल आहे. चाल चलणूक कशी ठेवावी ते मला कळत नाही. तसेच तू निवडिलेल्या लोकांमध्ये तुझा सेवक राहत आहे. त्या लोकांचा एवढा समुदाय आहे की ते असंख्य व अगणित आहेत. शल्मोन अनुभवाच्या बाबतीत स्वतःला लहान मूल समजतो. एवढ्या मोठ्या राष्ट्रावर अधिकार चालविण्यास आपण अपात्र आहोत असे त्याला वाटते.
श्रोत्यानो, आजकाल पुष्कळ असे देवाचे सेवक आहेत की जे स्वतःच्या उणीवा न समजता देवाची सेवा करायला पाहतात. देवाची सेवा आपल्या सामर्थ्याने करायला आपण अपुरे आहोत हे ते समजू शकत नाहीत. खरे तर जेव्हा आपण स्वतःतल्या उणीवा समजून घेतो व त्या परमेश्वरासमोर कबूल करतो, तेव्हाच देव आपल्याला मदत करू शकेल अशा स्थितीमध्ये आपण येतो. जोपर्यंत आपण आपल्या उणीवा देवासमोर सादर करीत नाही, तोपर्यंत देवही आपल्याला मदत करू शकत नाही. नववचन पहा. नववचन सांगतं, यास तो आपल्या सेवकास तुझ्या लोकांचा न्याय करण्यास सावधान चित्त दे, म्हणजे मला बऱ्या वाईटाचा विवेक करीता येईल. एवढ्या मोठ्या प्रजेचा न्याय करण्यास कोण समर्थ आहे? श्रोत्यानो, आम्हाला दिसतं की शल्मोन कशाप्रकारे देवाजवळ सुज्ञ हृदय मागत आहे. लोकांचा न्याय करण्याकरिता तो बुद्धी मागत आहे. मला या गोष्टीविषयी क्षणभर विचार करावा असा वाटतो. आपण नेहमी म्हणतो श्रोत्यानो की शल्मोनाने सुज्ञतेसाठी प्रार्थना केली, परंतु त्याने कशा प्रकारची सुज्ञता मागितली? त्याने राजकीय बाबींविषयी सुज्ञता मागितली. राजकारणासाठी त्याने सुज्ञता मागितली, परंतु त्याने आध्यात्मिक बाबींविषयी सुज्ञता मागितली नाही. जर त्याने ही सुज्ञता मागितली असती तर कदाचित त्याच्या जीवनातील ज्या नंतरच्या घटना आहेत त्या घडल्या नसत्या. शल्मोनाच्या प्रार्थनेविषयी परमेश्वर काय म्हणाला व त्याने शल्मोनाला काय उत्तर दिले हे समजण्यासाठी 10 आणि 11 वचने आपण वाचूया. शल्मोनाने हा वर मागितला म्हणून त्याच्या ह्या भाषणाने प्रभू त्याचवर प्रसन्न झाला. देव त्यास म्हणाला, तू असल्यावर मागितला दीर्घायुष्य, धन, आपल्या शत्रूंचा नाश यापैकी काही न मागता तू न्याय करण्याची विवेक बुद्धी मागितली. त्याने जे काही मागितले त्याकरिता परमेश्वराने त्याची प्रशंसा केली. 12वं वचन, म्हणून मी तुझ्या म्हणण्याप्रमाणे करीतो. मी तुला बुद्धिमान व विवेकी चित्त देतो. तुझ्यासारखा पूर्वी कोणी झाला नाही व पुढे होणार नाही. खरोखर श्रोत्यानो, एक सुज्ञ सत्ताधारी म्हणून शल्मोन असामान्य होता. जेव्हा तुम्ही त्याची नीतिसूत्रे व उपदेशक ही पुस्तके वाचाल, तेव्हा त्यामध्ये तुम्हाला अत्यंत उच्च प्रतीची मानवी सुज्ञता वाचायला मिळेल. मला असं नाही म्हणायचं की ही पुस्तके पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने लिहिल्या गेली नाहीत. देवाने शल्मोनाद्वारे अत्युच्च प्रतीची मानवी सुज्ञता दिली हे उघडच आहे. या दोन्ही पुस्तकातून हे स्पष्ट होते की या जीवनातल्या समस्या सोडविण्यासाठी मानवी सुज्ञता अपुरी आहे. परमेश्वर शल्मोनाला पुढे काय म्हणतो पहा. 13 आणि 14 वचने सांगतात, एवढेच नव्हे तर तू मागितला नाही असा आणखी एक वर तुला देतो. धन आणि वैभव ही तुला देतो. तुझ्या सर्व आयुष्यात सर्व राज्यांमध्ये तू समान कोणी असणार नाही. तू आपल्या बाप दावीद याचप्रमाणे माझ्या मार्गाने चालून माझे नियम व माझ्या आज्ञा पाळशील तर मी तुझ्या आयुष्याची वृद्धी करेन. या ठिकाणी जो आदर्श किंवा प्रमाण दिले आहे ते दाविदाचे आहे, परंतु हा आदर्श मानवी आहे. तो परिपूर्ण आदर्श नाही. तरीही फारच थोडे राजे या आदर्शाप्रत पोहोचतात. वाचूया श्रोत्यानो 15वं वचन. शल्मोन जागा झाला तेव्हा आपणास स्वप्न पडले असे त्यास समजले. मग यरूशलेमेस जाऊन त्याने परमेश्वराच्या कराराच्या कोशापुढे उभे राहून होमबली व शांतरपणे अर्पिली व आपल्या सर्व सेवकास मेजवानी दिली. श्रोत्यानो, या ठिकाणची होमार्पणे व शांतरपणे येशूकडे निर्देश करतात. तो कोण आहे हे होमार्पण सुचविते आणि शांतर्पणावरून आपल्याला समजतं की वधस्तंभावर आपले अमूल्य रक्त सांडून आम्हाला पापापासून त्याने शांती दिली, त्यानेच मुक्ती दिली. त्यानेच आमच्यामध्ये व देवामध्ये मध्यस्थी घडवून आणले व आमचे त्याच्याबरोबरचे बिघडलेले संबंध सुस्थितीमध्ये परत आणलेत. वधस्तंभावर त्याचे रक्त सांडल्याने आमची पातके धुतल्या गेलीत. या 3ऱ्या अध्यायाच्या शेवटी आम्हाला शल्मोनाच्या सुज्ञतेची एक झलक पाहावयास मिळते. एका वास्तव समस्याला तो रास्त उत्तर देतो. 2 वेश्या असतात आणि त्या दोघी एकाच बाळासाठी भांडतात. प्रत्येक जण ते मूल माझेच आहे असा दावा करते. आपले हे भांडण घेऊन त्या शल्मोनाकडे येतात. श्रोत्यानो, तुमच्या समोर जर असा प्रश्न कोणी आणला तर तो तुम्ही कसा सोडवाल? त्या बाळाची खरी आई तुम्ही कशी शोधाल? मला वाटतं अत्याधुनिक विज्ञानाद्वारे ते शोधणे फार कठीण होणार नाही, परंतु शल्मोनासमोर असा कोणताही मार्ग उपलब्ध नव्हता. शल्मोन त्या दोघींना म्हणाला, तुम्ही दोघी या बाळाची माता असण्याचा दावा करता तर आपण त्या बाळाचे 2 तुकडे करू आणि तुमच्यापैकी प्रत्येक जण त्यातील एक तुकडा घेईल. जी बाळाची आई नव्हती
पण त्याची आई असण्याचा दावा करीत होती, तिला त्या बाळाविषयी अर्थातच प्रेम नव्हते. तिने उत्तर दिले, होय तर करा, त्या बाळाचे 2 तुकडे करा. पण त्या बाळाच्या खऱ्या आईचे हृदय हेलावले. ती चटकन उद्गारली, नको हो, असे करू नका. तिला ते बाळ देऊन टाका, पण त्याचे तुकडे मात्र करू नका. शल्मोनाने लगेच ओळखले की ज्या बाळाचा जीव जगविण्यासाठी त्याचा त्याग करायलाही तयार झाली, तीच खरी त्या बाळाची माता. आपण वाचूया श्रोतांनो 28वं वचन. हे वचन आम्हाला सांगतं की राजाने हा न्याय केला तो सर्व इस्रायल लोकांच्या कानी गेला. तेव्हा त्यांच्या ठायी राजाविषयी पूज्य बुद्धी निर्माण झाली, कारण न्याय इन्साफ करण्याचे दैवी ज्ञान त्याच्या ठायी आहे हे त्यास दिसून आले. श्रोतांनो, आम्हाला दिसतं की कशा प्रकारे परमेश्वराने दिलेल्या बुद्धीचा त्याने ह्या ठिकाणी न्याय करण्याकरिता उपयोग केला. ह्यावरून आपल्या कारकिर्दीत त्याने किती सुज्ञ निर्णय घेतले असतील ह्याचा ओढावा आम्हाला मिळतो. 3ऱ्या अध्यायात शल्मोन राजाने केलेली चूक आणि त्याची प्रार्थना, देवाने त्याला दिलेले उत्तर याविषयी आम्ही विचार केला. श्रोत्यानो, शल्मोनाला शांतीचा राजपुत्र आम्ही म्हणू शकतो, तर दाविदाला युद्धप्रिय माणूस म्हणू शकतो. परंतु शल्मोन राजा आणि त्याच्या राज्यातल्या लोकांनी जी शांती उपभोगली ती केवळ दाविदामुळे, त्या सतत लढाया करणाऱ्या माणसामुळे. ही गोष्ट आपल्याला आध्यात्मिकरित्या लागू पडते. आपल्याला वाटते की प्रभू परमेश्वर भावनाप्रधान असल्याने आपल्याला क्षमा करतो. परंतु परमेश्वर आपल्याला इतक्या तुच्छ कारणासाठी क्षमा करीत नाही. ती क्षमा आपल्याला प्राप्त व्हावी यासाठी पापाबरोबर, सैतानाबरोबर त्याने आधीच युद्ध केले आहे. माझ्या प्रिय श्रोत्यानो, त्याने आमच्यासाठी अतुलनीय अर्पण केलेले आहे. आपल्या पापांची खंडने भरून देण्यासाठी प्रभू येशूने वधस्तंभावर आधीच आपले पवित्र रक्त सांडवले आहे. त्या रक्ताद्वारे आम्हाला पापमुक्तीची शांती मिळते. त्याच्याच रक्ताद्वारे आपण या शांतीमध्ये प्रवेश करू शकतो. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. प्रियानो, आपण पाहिले की शल्मोनाने त्याच्यावर सोपविलेली सर्व कामगिरी पूर्ण केली. आता तो इस्रायल लोकांचा राजा म्हणून सिंहासनावर बसला होता. परंतु त्याने देवाचे साहाय्य घेऊनच आपली कामगिरी केली. होय, त्याने आपल्या उणीवा प्रामाणिकपणे देवासमोर मांडल्या. प्रियानो, शल्मोनामध्ये ही एक विलक्षणता होती. काय आम्ही आमच्या जीवनात आमच्या उणीवा देवासमोर मांडतो? होय, आमच्यामध्ये प्रामाणिकपणा असावा आणि तो सदैव असावा. आमच्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये, ऑफिसमध्ये, सर्वत्र आम्ही प्रामाणिकपणा प्रगट केला पाहिजे. काय देवाशी प्रामाणिक राहून त्याच्याजवळ आपल्या उणीवा प्रगट करण्यासाठी आपण तयार आहात? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणापाशी आलेलो आहोत. तुझं वचन आम्हाला शिकवतं की तू दयाळू देव आहेस, तू सत्य देव आहेस. आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, तू आमच्या जीवनाच्या द्वारे आमच्याकडून प्रामाणिकपणा देखील अपेक्षित करतोस. प्रभूजी, आज आम्ही तुझ्याकडे हीच विनंती करतो बापा, आम्ही तुझ्या मार्गावर चालण्यासाठी आम्हाला तो प्रामाणिकपणा दे. प्रभूजी, आम्ही जगिक दृष्टिकोनातून नव्हे तर बापा आम्ही आत्मिक दृष्टिकोनातून तुझ्याकडे पाहावं. आणि प्रभूजी, योग्य गोष्टी करण्यासाठी आमची धडपड असावी. प्रभूजी, आमच्या उणीवा आम्ही कदाचित जगिक लोकांना सांगणार नाही, परंतु बापा आमच्या उणीवा ज्या तुलाच ठाऊक आहेत. पण बापा, तू अपेक्षा करतोस की त्या उणीवा आम्ही तुझ्यासमोर कबूल कराव्या. होय प्रभूजी, तो प्रामाणिकपणा आमच्यामध्ये तू दे आणि तुझ्याद्वारे आमच्यामधल्या उणीवा सर्व तू काढून टाक. आणि आमचा उपयोग प्रभू परमेश्वरा केवळ तुझ्या गौरवासाठी तू करून घे. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या हाती सोपवितो. ही संधी दिलीस, आम्ही तुझ्या आभारी आहोत. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.